एकीकडे वीज वितरण कंपनी वीज चोरीबाबत गंभीरता बाळगते. चोरी रोखण्यासाठी तत्काळ वीज जोडणी करण्यास महावितरण पावले उचलते असे असताना नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत ठेकेदार वीज चोरी करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे. एक शासकीय कार्यालयाचे नुकसान ग्रामीण शासन व्यवस्थेचा मुख्य घटक असलेल्या ग्रामपंचायतीमार्फत होत आहे. त्यामुळे वीज वितरण आणि ग्रामपंचायत ठेकेदार यांच्यावर भूमिकेवर प्रश्न निर्माण झालेला आहे. वीज वितरण कंपनी मार्फत सिंगल फेज कनेक्शन 24 तास देण्यात येतो. ज्या ठिकाणी विद्युत पोल अथवा अन्य सुविधा आवश्यक असतील त्याही महिन्याभराच्या आत देण्यासाठी महावितरण कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. वीज वितरणाच्या वीज ग्राहकाच्या सेवेला महत्व न देणाऱ्या संबंधित घटकावर महावितरण दंडात्मक कारवाई करतो त्याचा लिखित नियम महावितरणाचा आहे. अनिल डोंगरे. आपण कोणत्या डिपार्टमेंटला? अरोली डीसी. आपल्याकडे कोणता एरिया नेमलाय? तरोडी, चोखाडा, बेडेवार, खंडाळा, आसोली. बरं, या आसोली गावामध्ये जे सार्वजनिक काम चालवले आहे तर जे ग्रामपंचायत अंतर्गत किंवा शासनाच्या निधीचे कामं जे आले जसं समाज भवन आहे, मंदिराच्या परिसराला, तर इथं जे डायरेक्ट लाईन वापरल्या जात आहे याच्याबद्दल आपण काय सांगाल? ते माहितीच नाही साहेब आपल्याला. म्हणजे डायरेक्ट जेव्हा कसं आहे आपण लाईन डीपी पर्यंत जातो, ते डीपी पासून नाही ते तिकडे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते लोकेशन माहीत झाली तर जाऊन पाहू आपण. बरं, तर आपल्या इथून काही अशी परमिशन घेण्यात आली आहे का आपल्याकडून का इथं बा आम्ही सार्वजनिक कामाला का लाईन आम्ही चोरीची वापरू किंवा काही? नाही, माहितीच नाही. एक्सप्रेस करिता पूनम बोरकर यांची बातमी.